Good morning. Now, today we are going to see the particularly derive log k2 upon k1 is equal to EA upon 2.303 R into bracket T2 minus T1 upon T1 T2 by using a Arrhenius equation. हे Arrhenius equation बघायचं आपल्याला. काल आपण Arrhenius equation बघितलं. ते Arrhenius equation म्हणजेच काय आहे? K is equal to A into e raised to minus EA by RT हे आपण Arrhenius equation बघितलेलं आहे. आता ह्या Arrhenius equationला ज्या वेळेला log घेतला, टेकिंग log on both sides, ओके, तर काय येईल? log k इक्वल टू log a मायनस ओके EA बाय RT log E हे सगळं टू द बेस E असणार आहे, हे लक्षात ठेवा. ओके, म्हणजेच हे log E टू द बेस E इक्वल टू 1 येईल. म्हणजेच तुमचं पुढचं येईल log k इज इक्वल टू log a मायनस EA बाय RT असं तुम्हाला इक्वेशन मिळेल. आता दोन आपल्याला पर्टिक्युलरली कॉन्स्टंट आहेत. पहिला आपण बघूया, पर्टिक्युलरली log k1 जर घेतला तर काय येईल? log a येणार. ओके, विथ इथे घ्यायचं विथ टू डिफरंट टेम्परेचर. ओके, हे आपल्याला बघायचं आहे. विथ टू डिफरंट टेम्परेचर we have to take the two different temperature, and then Arrhenius equation is log k1 equal to log a minus EA by RT1 असं येईल. आणि दुसरं जर घेतलं it is for T1 temperature, and log k2 is equal to log a minus EA by RT2 हे T2 टेम्परेचर घेतलेलं आहे. हे इक्वेशन 1 आणि हे इक्वेशन 2 घेतलं. आता इक्वेशन 1 काय करायचं आहे? सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2. म्हणजेच इक्वेशन 2 मधून इक्वेशन 1 सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. म्हणजेच तुमच्याकडे येईल log k2 मायनस log k1. आता बघा, पर्टिक्युलरली log a ओके मायनस EA बाय RT2 हे एकाकडे येईल, मायनस इंटू ब्रॅकेट log a मायनस EA बाय RT1 असं येईल. ओके, मग हे log a आणि log a कॅन्सल होतील, बरोबर आहे ना? हा मायनस मायनस प्लस येईल. ओके, म्हणजेच तुमच्या इथं लक्षात घ्या EA बाय RT2 मायनस RT1 मायनस EA बाय RT1 येईल. आणि इथं log, आता log k2 मायनस k1 म्हणजेच log k2 अपॉन k1 येईल. ओके, आता आपण log k2 अपॉन k1 ह्यातनं EA बाय R हे काढला तर 1 अपॉन T1 मायनस 1 अपॉन T2 असं जर केलं तर काय येईल पुढं? log k2 अपॉन k1 इक्वल टू EA बाय R. आता इथं येईल T2 मायनस T1 अपॉन T1 T2 असं येईल. आता हे जे log k2 आहे त्याला लक्षात घ्या, याला 2.303 न मल्टिप्लाइड करायचं. 2 पॉइंट, कारण इकडे log नाही आहे, इकडे आहे टू द बेस 10 करण्याकरता 2.303 k2 अपॉन k1 टू द बेस 10. इकडे काय येईल? EA अपॉन R इंटू ब्रॅकेट T2 मायनस T1 अपॉन T1 T2 हे बघायला मिळेल. आता हा 2.303 इकडे घेतला की log k2 अपॉन k1 इज इक्वल टू EA अपॉन 2.303 R T2 मायनस T1 अपॉन T1 T2 हे आपल्याला एक्सप्रेशन काढता येतं. लक्षात ठेवा, इथं काय करायचं आहे? यू शुड टेक पर्टिक्युलरली. आता हे घेत असताना सगळ्यात महत्वाचं कॅरेक्टर काय आहे?
हे लक्षात घ्या. द रिॲक्शन जे आपण बघणार आहोत ॲट टू डिफरंट टेम्परेचर्स, जे विथ टू डिफरंट टेम्परेचर्स ही रिॲक्शन्स कशी असणार. रिॲक्शन टेक्स विथ टू डिफरंट टेम्परेचर. मग एक K1 आणि K2, T1 आणि T2 हे दोन डिफरंट टेम्परेचर्स घेतले, सबस्ट्रॅक्शन्स केलं आणि हे तुम्हाला इक्वेशन आलं. परंतु तुम्हाला माहिती आहे, जर आता बघा जर हे इक्वेशन आलं, तुम्हाला माहिती आहे T12 इज इक्वल टू 0.693 अपॉन K1 आणि T12 इज इक्वल टू 0.693 अपॉन K2. ओके, म्हणजेच जर घेतलं तर इथं काय येईल, K2 अपॉन K1 जर केलं तर काय होईल बघा, K2 अपॉन K2 इकडे घेतला, T हाफ इकडे घेतला तर काय येईल, K2 अपॉन K1 न बघा K2 अपॉन K1 हे जर तुम्ही घेतलं, फक्त तेवढं लक्षात ठेवा, K2 अपॉन K1 घेतलं तर इथं काय येईल, T हाफ 1 अँड T हाफ 2 येईल ना. आणि मग ह्या K2 अपॉन K1 मध्ये आपल्याला लक्षात घ्या T हाफ 1 अँड T हाफ 2 येईल. ओके, आणि ह्याच्यामध्ये आपल्याला फक्त K2 अपॉन K1 केल्यानंतर ह्या K2 अपॉन K1 ची K2 अपॉन K1 हे सबस्टिट्यूट करायचं आहे ह्याच्यामध्ये आणि तुम्हाला येईल लॉग T हाफ 1 अपॉन T हाफ 2 इक्वल टू EA अपॉन 2.303 R T2 मायनस T1 अपॉन T1 T2 असं पण तुम्ही काढू शकता. ओके, मग ह्यामध्ये तुम्ही ऍक्टिव्हेशन एनर्जी काढू शकता, आर गॅस कॉन्स्टंट काढू शकता, K2 अँड K1 हा सुद्धा तुम्हाला कॉन्स्टंट रेट कॉन्स्टंट काढू शकता. हे लक्षात ठेवा, हा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. हे 2 मार्काला डेरिव्हेशन्स विचारलं जातं आणि ह्याच्यावरती न्यूमेरिकल्स आपल्याला बघायचे आहेत. ओके, दॅट इज नंबर 1 पार्ट. आता नंबर 2 पार्ट काय दिलेला आहे, पुढचा जो पार्ट आपण आफ्टर प्रूव्हिंग लॉग K2 अपॉन K1 इज इक्वल टू द बेस 10 मायनस EA अपॉन 2.303 R T2 मायनस T1 अपॉन T1 T2 हे प्रूव्ह केल्यानंतर आणि ऑल्सो हाफ लाईफ पिरियड हे कन्सिडर केल्यानंतर, म्हणजे T हाफ 1 डिवायडेड बाय T हाफ 2 त्याचा लॉग आणखी लॉग K1 अपॉन K2 अपॉन K1 ह्यांच्यामध्ये सबस्टिट्यूट करून आपण 2 प्रकारचे काय डेरिव्हेशन्स केलेले आहेत विथ रिस्पेक्ट टू हाफ लाईफ अँड विथ रिस्पेक्ट टू K2 अपॉन K1 विथ 2 डिफरंट टेम्परेचर्स हे आपण बघितलं. आता त्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे अरेनियस इक्वेशन. ह्यामध्ये लक्षात घ्या की अरेनियस इक्वेशन्स मध्ये रेट ऑफ रिएक्शन इन्क्रीजेस और पर्टिक्युलरली इंक्रीज विथ rate of reaction increase with decrease in activation energy as temperature increases. ओके, हे लक्षात ठेवा. मग आपल्याकडे काय आहे, आरेनियस इक्वेशन. हे दोन्ही एक्सप्लेन करायला विचारतात बरं का. बाय युझिंग आरेनियस इक्वेशन एक्सप्लेन द रेट ऑफ रिएक्शन इन्क्रीजेस ॲज टेम्परेचर इन्क्रीजेस और रेट ऑफ रिएक्शन इन्क्रीजेस विथ डिक्रीज इन ऍक्टिव्हेशन एनर्जी. ओके, हे लक्षात ठेवा. K इज इक्वल टू A इंटू E रेस टू मायनस EA बाय RT. आता ह्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर टेम्परेचर जर तुम्ही इन्क्रीज केलं तर ओनली EA बाय RT, निगेटिव्ह साईन नाही आहे, EA बाय RT, कारण हा T कसा आहे, डिनॉमिनेटरला आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजेच आपल्याला टेम्परेचर इन्क्रीज केलं तर हा रेशो काय होईल, डिक्रीज होणार आहे. ओके, परंतु निगेटिव्ह साइन हे काय सांगतं, निगेटिव्ह साइन इंडिकेट्स दॅट ड्यू टू निगेटिव्ह साइन द व्हॅल्यू ऑफ EA बाय RT रेशो इन्क्रीजेस इन अरेनियस इक्वेशन बिकॉज ऑफ एक्सपोनेन्शियल कॅरेक्टर फॅक्टर. ओके, म्हणून इथं रेट कॉन्स्टंट K इन्क्रीज होतो विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. का तर मायनस EA बाय RT इन्क्रीजेस द व्हॅल्यू ऑफ रेट कॉन्स्टंट K. ओके, जर निगेटिव्ह व्हॅल्यू नसती तर ड्यू टू द टेम्परेचर इन्क्रीज आणि हा डिनॉमिनेटरला कॅरेक्टर असल्यामुळे EA बाय RT रेशो डिक्रीज होईल. तो इन्क्रीज का होतो, तो ड्यू टू निगेटिव्ह साइन, आणि म्हणून तो निगेटिव्ह साइन दिलेला आहे, हे लक्षात ठेवा.
So rate constant K increases with the increase in temperature, but as you are aware of that, as per the rate law, R is equal to K into A raised to N. हे आपण रेट लॉचे एक्सप्रेशन्स म्हणतो. म्हणजेच K जर इन्क्रीज झाला तर रेट ऑफ रिएक्शन ऑल्सो इन्क्रीजेस, म्हणजे रेट ऑल्सो इन्क्रीजेस हा कॅरेक्टर येतो. आता पुढचा जो पार्ट केलाय, ऍक्टिव्हेशन एनर्जी जर तुमची डिक्रीज झाली तर मायनस EA/RT रेशो हा इन्क्रीज होतो. कारण का ऍक्टिव्हेशन एनर्जी कमी म्हणजेच फ्रिक्वेन्सी फॅक्टर इन्क्रीज होतो, कोलायजन फॅक्टर इन्क्रीज होतो, म्हणजेच रेट ऑफ रिएक्शन हा वाढतो आणि म्हणून रेट कॉन्स्टंट पण इन्क्रीज होतो आणि रेट ऑफ रिएक्शन्स पण वाढतं. हा सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर येतो. आता ह्याच्यानंतर आपण जी टर्म बघणार आहोत ती टर्म म्हणजेच लक्षात घ्या की कॅटॅलिस्ट. आता कॅटॅलिस्ट हा तुम्हाला पार्ट माहिती आहे. आता ह्या कॅटॅलिस्ट मध्ये आपण काय काय बघणार आहोत हे पहिल्यांदा ठरवूया. तर पहिल्यांदा कॅटॅलिस्टची डेफिनेशन बघायची आहे आणि कॅटॅलिस्टचा रोल, डेफिनेशन अँड रोल विथ रिस्पेक्ट टू पर्टिक्युलरली आपल्याला अरेनियस इक्वेशन च्या विथ रिस्पेक्ट टू कॅटॅलिस्टचा रोल बघायचा आहे, हे लक्षात ठेवा. आणि दुसरा पार्ट जो बघायचा आहे तर तो म्हणजेच ऍक्टिव्हेशन एनर्जी म्हणजे काय, तिसरा रिएक्शन इंटरमिजिएट म्हणजे काय, ओके, आणि तिसरा पोटेन्शियल एनर्जी बॅरियर म्हणजे काय. हा पार्ट आपण बघणार आहोत. आता पहिल्यांदा मी इथं एक हे काढतो, पोटेन्शियल एनर्जी वर्सेस रिएक्शन कोऑर्डिनेट हे घेतला आपण. हा पहिला असा जर ग्राफ काढला रिएक्टंटचं कन्व्हर्जन प्रॉडक्ट मध्ये, ओके, हा विदाउट कॅटॅलिस्ट आला, पहिला ग्राफ विदाउट कॅटॅलिस्ट आला, ओके. आणि ज्या वेळेला दुसरा ग्राफ काढाल ज्या वेळेला कॅटॅलिस्ट न, तर काय होईल, म्हणजेच तुम्हाला जर जर इथं आपण घेतलं हे, ओके, तर पहिल्याची ऍक्टिव्हेशन एनर्जी किती येणार आहे, तर ही एवढी येणार आहे. आणि दुसऱ्याची ऍक्टिव्हेशन एनर्जी आपल्याला बघायची आहे. हे आपण लक्षात घ्या, हे जे आपण घेतलेलं आहे हे इथे घेतलेलं आहे आणि ह्याची जी ऍक्टिव्हेशन एनर्जी असणार आहे ही म्हणजेच ही EA असणार आहे, ओके. मग थोडक्यात आपण कॅटॅलिस्ट तुम्हाला सांगायला लागता कामा नये. व्हॉट डू यू मीन बाय कॅटॅलिस्ट. आता कॅटॅलिस्ट जर बघितलं तर कॅटॅलिस्ट काय आहे, इट इज अ सबस्टन्स व्हेन ऍडेड इनटू द रिएक्शन, ओके, इट इन्क्रीजेस द रेट ऑफ रिएक्शन, बट कॅटॅलिस्ट विदाउट consumption or decomposition, without consumption in a reaction, it plays the role and it increases the rate of a reaction by decreasing activation energy by using a new path. आता कॅटॅलिस्ट तुम्हाला दोन प्रकारचे आहेत माहिती आहे, तुम्ही सरफेस केमिस्ट्री मध्ये बघितलेला आहे, होमोजिनियस कॅटॅलिस्ट आणि हेट्रोजिनियस कॅटॅलिस्ट. होमोजिनियस कॅटॅलिस्ट मध्ये फेज सेम असतो, हेट्रोजिनियस कॅटॅलिस्ट मध्ये सुद्धा आपल्याला कॅटॅलिस्टचा फेज आणि पर्टिक्युलरली रिएक्टंट आणि प्रॉडक्टचा फेज डिफरंट असतो, तो हेट्रोजिनियस. होमोजिनियस मध्ये कॅटॅलिस्ट आणि ऑल द रिएक्टंट आणि प्रॉडक्टचा फेज सेम असतो, त्याला आपण होमोजिनियस कॅटॅलिस्ट म्हणतो. आता इथं कॅटॅलिस्ट काय करतो, तर तुम्ही ही जर ग्राफ बघितला तर ग्राफ काय सांगतो, कॅटॅलिस्ट इन अ स्मॉल अमाउंट विच इज ऍडेड इनटू द रिएक्शन विच कॅन इन्क्रीज द रेट ऑफ रिएक्शन, ओके, विदाउट कंझम्पशन और विदाउट कंझ्युम ड्युरिंग द रिएक्शन. हा त्याचा रोल आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजेच कुठल्याही रिएक्शन्स मध्ये कॅटॅलिस्टचा रोल हाच असणार आहे. मग कॅटॅलिस्ट काय करतो, तर कॅटॅलिस्ट प्रोव्हाइड्स अल्टरनेट पाथ बाय लोअरिंग द एनर्जी. आता ऍक्टिव्हेशन एनर्जी आहे, जे ट्रान्झिटरी स्टेटचा जो ऍक्टिव्हेशन एनर्जी आहे त्याचा पाथ हा सेपरेट करतो आणि ऍक्टिव्हेशन एनर्जी लोअर डाऊन करतो. म्हणजे ऍक्टिव्हेशन एनर्जी लोअर डाऊन केला म्हणजे ग्राफ मध्ये
ऍक्टिव्हेशन एनर्जीचा जो बॅरियर आहे, म्हणजेच हा जो बॅरियर आहे, हा त्याचं बॅरियर लोअर डाऊन केला जातो ऍक्टिव्हेशन एनर्जीचा बाय युझिंग अ न्यू पाथ और बाय प्रोव्हाइडिंग न्यू पाथ. कोण प्रोव्हाइड करतं? तर तुम्हाला पर्टिक्युलरली जो प्रोव्हाइड न्यू पाथ करतं ते म्हणजेच कॅटॅलिस्ट होय, हे लक्षात ठेवा. आणि हे जे ऍक्टिव्हेशन एनर्जी आहे ती पोटेन्शियल एनर्जी आहे, त्यालाच पोटेन्शियल एनर्जी बॅरियर म्हणतात. तो पाथ ती ऍक्टिव्हेशन एनर्जी लोअर डाऊन करते बाय पर्टिक्युलरली गिव्हिंग और प्रोव्हाइडिंग अल्टरनेटिव्ह पाथ. आता ह्या मध्ये बघा तुम्ही लोअरिंग ऑफ एनर्जी ईए आणखी हा दुसरा ईए जर घेतला तर जो रेड कलरचा ईए आहे त्याचा ऍक्टिव्हेशन एनर्जी हे आणि त्याचा कर्व हा काय आहे, लेसर आहे ऍज कम्पेअर टू ब्लॅक ह्याच्यामधला कर्व जो आहे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून इथं रेट ऑफ रिएक्शन कन्वर्जन ऑफ रिएक्टंट टू प्रोडक्ट मीन्स रेट ऑफ रिएक्शन इन्क्रीज होतो बाय लोअरिंग द ऍक्टिव्हेशन एनर्जी अँड बाय हॅव्हिंग और प्रोव्हाइडिंग द पाथ अँड विच लोअर्स द पोटेन्शियल एनर्जी बॅरियर. आणि मग आता इथं आरेनियस इक्वेशनच्या संदर्भात काय होतं तर तुम्हाला माहिती आहे की आरेनियस इक्वेशन म्हणजेच K इज इक्वल टू A इंटू E रेस टू मायनस EA बाय RT हा फॅक्टर येतो. आता जर तुम्ही अल्टरनेटिव्ह एनर्जी म्हणजे ऍक्टिव्हेशन एनर्जी ही जर कमी केली आहे तर काय होईल, फ्रिक्वेन्सी फॅक्टर इन्क्रीज होईल. आणि फ्रिक्वेन्सी फॅक्टर कारण का हे केल्यानंतर फ्रिक्वेन्सी फॅक्टर म्हणजे कोलायजन अँड फ्रुटफुल कोलायजन त्याची फ्रिक्वेन्सी वाढणार आहे. त्याची फ्रिक्वेन्सी वाढते बिकॉज ऑफ अ लोअरिंग ऑफ अ ऍक्टिव्हेशन एनर्जी. ओके, आणि त्यामुळं आपल्याला काय होईल, पर्टिक्युलरली रेट ऑफ रिएक्शन विथ कॅटॅलाइज्ड रिएक्शन इज मोर दॅन अनकॅटॅलाइज्ड रिएक्शन. आणि कॅटॅलिस्ट एंटर्स इन द रिएक्शन बट नॉट अपियर इन द बॅलेन्स्ड इक्वेशन. कॅटॅलिस्ट काय आहे, एंटर होतो रिएक्शन मध्ये परंतु तो कुठे बॅलेन्स्ड कॅरेक्टर्स मध्ये येत नाही. अँड कॅटॅलिस्ट डज नॉट चेंज द एक्सटेंट ऑफ रिएक्शन बट इट विल हॅसन्स द रिएक्शन्स म्हणजे स्पीड देतो, रिएक्शन मध्ये तो बदल करत नाही, हे लक्षात ठेवा. ओके, कुठल्याही याच्यामध्ये रिएक्शन मध्ये बदल करत नाही म्हणजे रिएक्टंट आणि प्रॉडक्ट तेच असणार आहेत, त्यामध्ये तो बदल करत नाही, फक्त स्पीड रेट वाढवतो, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो इथं. विथ रिस्पेक्ट टू आरेनियस इक्वेशन हा ए जो फॅक्टर आहे, फ्रिक्वेन्सी फॅक्टर आहे, हा इन्क्रीज होतो ड्यू टू डिक्रीज इन पोटेन्शियल एनर्जी बॅरियर. म्हणजे कोलायजन फ्रिक्वेन्सी ही वाढते म्हणजेच रेट ऑफ रिएक्शन्स वाढतो. कुणामुळं तर कॅटॅलिस्टमुळं ऍज कम्पेअर टू अनकॅटॅलाइज्ड रिएक्शन. पहिला जो ग्राफ आहे ब्लॅक पेनचा तो अनकॅटॅलाइज्डचा आहे, दुसरा जो आहे तो कॅटॅलाइज्डचा आहे. आणि म्हणून ऍक्टिव्हेशन एनर्जी लोअर झाली की पोटेन्शियल एनर्जी लोअर होती. पोटेन्शियल एनर्जी बॅरियर जर लोअर झालं तर फ्रिक्वेन्सी फॅक्टर वाढतो, फ्रिक्वेन्सी फॅक्टर वाढला की रेट ऑफ रिएक्शन वाढतो. आणि रेट ऑफ रिएक्शन्स वाढत असताना पर्टिक्युलरली कॅटॅलिस्ट इट्स स्पीड ऑफ द रिएक्शन इन्क्रीज करतो, मीन्स इट हॅसन्स द रिएक्शन बट नॉट अल्टर द रिएक्शन पॅटर्न, हे लक्षात ठेवा. आणि कॅटॅलिस्ट हा पर्टिक्युलरली इट टेक्स पार्ट इन द रिएक्शन बट डज नॉट अपियर इन द बॅलेन्स्ड इक्वेशन, हे महत्वाचं कॅरेक्टर येतं. आता तुम्हाला माहिती आहे 3 प्रकारचं पार्ट आहेत, ऍक्टिव्हेशन एनर्जी, रिएक्शन इंटरमिजिएट अँड पोटेन्शियल एनर्जी. आता ऍक्टिव्हेशन एनर्जी म्हणजेच काय, पर्टिक्युलरली तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की एनर्जी विच इज रिक्वायर्ड, ओके, एनर्जी विच इज रिक्वायर्ड टू कन्वर्ट रिएक्टंट इनटू द ऍक्टिव्हेटेड कॉम्प्लेक्स, त्याला ट्रान्झिटरी स्टेट म्हणतो. आता ही कुठे डेफिनेशन झालेली आहे तर SN1 आणि SN2 ला झाली आहे बघा. द एनर्जी विच इज रिक्वायर्ड टू कन्वर्ट रिएक्टंट इनटू द ट्रान्झिटरी स्टेट, त्यालाच आपण ऍक्टिव्हेटेड कॉम्प्लेक्स म्हणतो, त्यालाच ऍक्टिव्हेशन एनर्जी म्हणतो. जी ऍक्टिव्हेशन एनर्जी ही मॅक्झिमम असते, ओके, आणि मिनिमम स्टेबल ऍक्टिव्हेटेड कॉम्प्लेक्स असतो. आता रिएक्शन इंटरमिजिएट म्हणजे काय, at this part activation energy the reaction intermediates which is produced during the reaction in a one step it is going to be produced and in another stage it is going to be consumed. Okay, its a concentration does not affect the rate of reaction but obviously
in one step they are going to be formed and another step they are going to be consumed. मग असे रिएक्शन इंटरमिजिएट कुठले आहेत तर फ्री रॅडिकल, कार्बोकॅशन आणि कार्बॅनियन. बघा तुम्ही SN1 जर बघितलं तर कार्बोकॅशन तयार होतो, टर्शरी कार्बोकॅशन पहिल्या स्टेप्स मध्ये, आणि दुसऱ्या स्टेप्स मध्ये तो काय होतो कंझ्युम होतो. हे लक्षात ठेवा. दॅट इज नथिंग बट काय आहे रिएक्शन इंटरमिजिएट. पोटेन्शियल एनर्जी बॅरियर म्हणजेच द बॅरियर वेअर रिएक्टंट मॉलिक्युल्स particularly passes the activation energy. ओके, ऍक्टिव्हेशन एनर्जीचा तो पीक जो आहे तो पीक म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी बॅरियर होय. हे लक्षात ठेवा. हे सगळ्यात महत्वाचे कॅरेक्टर्स येतात. आता पर्टिक्युलरली कॅटॅलिस्ट हा इफेक्ट कुणावरती करतो, ऍक्टिव्हेशन एनर्जी वरती करतो. रेट ऑफ फॉरवर्ड, रेट ऑफ बॅकवर्ड ह्याच्यावरती करतो. रेट ऑफ फॉरवर्ड आणि रेट ऑफ बॅकवर्ड ह्या रिएक्शन्स वरती सुद्धा तो इफेक्ट करतो. ऍक्टिव्हेशन एनर्जी लोअर करतो, फॉरवर्ड रिएक्शन इन्क्रीज करतो, ऍज वेल ऍज बॅकवर्ड रिएक्शन इन रिव्हर्सिबल ऑल्सो तो इन्क्रीज करतो. हे लक्षात ठेवा. कॅटॅलिस्टचा रोल जर बघितला तर आता कॅटॅलिस्ट हा रिएक्शन इंटरमिजिएट पासून पेक्षा सुद्धा डिफरंट आहे. कॅटॅलिस्ट आणि रिएक्शन इंटरमिजिएट जर बघितलं तर कॅटॅलिस्ट काय करतो, इन्क्रीजेस द रेट ऑफ रिएक्शन, but reaction intermediate does not affect on a rate of reaction. That is number 1. Number 2 काय आहे, it is present, catalyst is present at the start of the reaction and reaction intermediate produced during the reaction. Okay, आता catalystचं concentration may appear in the rate law but reaction intermediate concentration is not going to appear in a rate law. आता रेट लॉ मध्ये अपियर होतं म्हणजेच काय, तो रिएक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनला हॅसन करतो. कोण, कॅटॅलिस्ट. म्हणून तिथं तो रिएक्टंट मध्ये अपियर होतो. हे लक्षात ठेवा. सेपरेट कॅटॅलिस्ट अपियर होत नाही. कॅटॅलिस्टचं कॉन्सन्ट्रेशन अपियर होत नाही रेट लॉ. तो काय करतो, इन्फ्लुएन्स करतो कुणाला, रिएक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनला. म्हणून हा पॉइंट आहे. पुढचा पॉइंट काय, इट इज कन्झ्युम्ड, कॅटॅलिस्ट इज कन्झ्युम्ड इन वन स्टेप ऑफ द मेकॅनिझम. एका स्टेप्स मध्ये तो कंझ्युम होतो आणि दुसऱ्या स्टेप मध्ये रिजनरेट होतो. परंतु रिएक्शन इंटरमिजिएट काय होतं, एका स्टेप्स मध्ये प्रोड्यूस होतो आणि दुसऱ्या स्टेप्स मध्ये कंझ्युम होतो. हे लक्षात ठेवा. हे महत्वाचे 4 पॉइंट्स आहेत ज्याच्यामध्ये रिएक्शन इंटरमिजिएट आणि कॅटॅलिस्ट ह्याचा रोल आपण बघितलेला आहे. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आपल्याला बघायला येईल. ओके, कॅटॅलिस्ट इज अ व्हेरी स्टेबल. कॅटॅलिस्ट कसं आहे, स्टेबल आहे. आणि पर्टिक्युलरली रिएक्शन इंटरमिजिएट आर अनस्टेबल. हे लक्षात ठेवा. हा 5 पॉइंट झालेले आहेत. परत लक्षात ठेवा, कॅटॅलिस्ट आणि रिएक्शन इंटरमिजिएट. कॅटॅलिस्ट इन्क्रीज करतो रेट ऑफ रिएक्शन, ह्याचा रिएक्शन इंटरमिजिएटचा इफेक्ट होत नाही. देयर इज नो इफेक्ट ऑफ अ रिएक्शन इंटरमिजिएट. Catalyst is present at the start of the reaction. Reaction intermediate appear or produced during the reaction. Okay, concentration of a catalyst may appear. It enhances the concentration, okay, of a reactant. But reaction intermediate concentration does not appear in a rate law. It's a rate law मध्ये appear होतो. पुढचा, catalyst consumed in a one step and regenerated in a subsequent step. Okay, but reaction intermediate produced in a one step and consumed in a immediate steps मध्ये consumed होतो. रिएक्शन कॅटॅलिस्ट जो आहे तो पर्टिक्युलरली जर बघितला, कॅटॅलिस्ट हा स्टेबल असतो, रिएक्शन इंटरमिजिएट्स हे अनस्टेबल असतात. हा त्याच्यामध्ये फरक येतो. हा आपला जो पार्ट आहे हा थेरॉटिकली आपल्याला JEE नीट ह्याच्या कॅरेक्टर्सनं आपण महत्वाचे काय बघितलेले आहेत, केमिकल कायनेटिक्सचे पार्ट बघितलेले आहेत. आता काय काय जे इम्पॉर्टंट फॅक्टर्स जे आहेत ते इम्पॉर्टंट फॅक्टर्स हे आपण बघायचे आहेत, ते उद्याच्या भागात बघायचे आहेत. आता आपण न्यूमरिकल्स हे बघून घेऊया. सर्वसाधारणपणे न्यूमरिकल्स पुढच्या भागात आपण बघून घेऊया, जे K2/K1 ह्याच्यामध्ये येतं. मी एक काय इन्फॉर्मेशन रिगार्डिंग द सेकंड ऑर्डर, थर्ड ऑर्डर ह्याच्या संदर्भात लिहून देतोय.
ती फक्त तुम्हाला आता पाठवतो आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि तोच महत्वाचा पार्ट आहे की आपल्याला इमिजिएटली म्हणजेच टोटली केमिकल कायनेटिक्स JEE नीटच्या दृष्टिकोनातून आपण ते बघून घेऊ शकतो. ओके, हे महत्वाचं. स्टार्ट कर. आता JEE नीटला आपण आतापर्यंत जेवढं जे शिकलो ते केमिकल कायनेटिक्स मध्ये सगळे कन्सेप्ट आहेतच. म्हणजे आपण बघितलेलं इन्स्टंटेनियस रेट, ॲव्हरेज रेट, रेट लॉ, इंटिग्रेटेड रेट लॉ एक्सप्रेशन, ऑर्डर ऑफ द रिॲक्शन, शुडो फर्स्ट ऑर्डर, ओके, अरेनियस इक्वेशन, कोलायजन थेरी, ओके, नंतर इंटिग्रेटेड रेट लॉ, फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर, हे सगळे मॅटर आहेतच. पण अपार्ट फ्रॉम दॅट काही ज्या गोष्टी आहेत ज्या माहिती नसतात आपल्याला, ज्या कॉमन एक्झाम्पल ऑफ अ फर्स्ट ऑर्डर कुठला आहे तर रेडिओ ऍक्टिव्ह डिके. पुढे काय येईल, रेट ऑफ ग्रोथ पॉप्युलेशन, हे पण कॉमन एक्झाम्पल येतं. आणि रेट ऑफ ग्रोथ ऑफ अ बॅक्टेरियल कल्चर, हे सुद्धा आपल्याला पर्टिक्युलरली फर्स्ट ऑर्डरचं येतं, हे लक्षात ठेवायचं. आता तुम्हाला माहिती आहे की टी हाफ हा फर्स्ट ऑर्डरचा 0.693 K येतो. परंतु सिमिलरली जर टी 3/4 घेतला तर तो कसा कॅल्क्युलेट केला जातो तर त्या टी हाफला 2 ने मल्टिप्लाइड केला जातो. जर तुम्हाला तुमचं कॉन्स्टंट टी आपल्याला 87.5% कॅल्क्युलेट करायचा असेल तर स्ट्रेट वे 3 × टी हाफ हा घ्यायचा. आणि टी 99.9% आला जर तुम्हाला न्यूमरिकल्स मध्ये काढायला विचारलं तर 10 × टी हाफ हे तयारीच ठेवा. हे JEE नीट करता कॅल्क्युलेशन्सला टी हाफ म्हणजे ज्यावेळेला तुम्हाला येईल the reaction in a half life, particularly the half life completed 3/4 and half life is given t half काहीतरी दिला असेल तर लगेच तुमच्या डोक्यात यायला पाहिजे t 3/4 म्हणजेच इक्वल टू 2 × टी हाफ किंवा 87.5% एवढी कम्प्लिशन ऑफ द रिॲक्शन आहे विथ रिस्पेक्ट टू द हाफ लाईफ असं काहीतरी दिलं असेल 15-16 तर ते 3 × टी हाफ हे काढता आलं पाहिजे. आता सेकंड ऑर्डरचं एक्सप्रेशन, थर्ड ऑर्डरचं एक्सप्रेशन बघा, ह्याच्यावरती न्यूमरिकल्स अगदी मिनिमम असतातच, जास्त असत नाहीत. ओके, इव्हन JEE नीटला तरी सुद्धा आपण हे कॅरेक्टर्स बघायचे आहेत, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हाफ लाईफ सेकंड ऑर्डरचं काय आहे, टी हाफ इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू 1/A. ओके, थर्ड ऑर्डरचं आहे टी हाफ इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू 1/A². आता एक्झाम्पल ऑफ अ निगेटिव्ह ऑर्डर रिॲक्शन, आता 2O3 इज इक्वल टू 3O2, रेट ऑफ रिॲक्शन K × O3⁻2 येणार आहे. आणि इथं ऑक्सिजनचा जो रेट आहे, कारण परत बॅकवर्ड ज्या वेळेला येतं तर ऑक्सिजनच्या डिकम्पोजिशनचा रेट येतो, तो निगेटिव्ह रेट येतो, ते लक्षात ठेवा. म्हणजेच ऑक्सिजन जर तुम्ही कन्सिडर केला ऍज अ रिॲक्टंट, म्हणजे हे रिव्हर्सिबल रिॲक्शन झाला तर त्याचा निगेटिव्ह रेट आहे, हे सगळ्यात महत्वाचं. पुढचा पार्ट येतो ज्याला आपण टेम्परेचर कोइफिशियंट म्हणतो. आता टेम्परेचर कोइफिशियंट हे कॅरेक्टर काय आहे, तुम्हाला माहिती आहे द रेट ऑफ रिॲक्शन विच डिपेंड्स अपॉन द टेम्परेचर. सो टेम्परेचर कोइफिशियंट इज नथिंग बट द रेशियो ऑफ अ रेट कॉन्स्टंट ऍट 308 डिवायडेड बाय रेट कॉन्स्टंट ऍट 298 केल्विन. हा डिफरन्स जो आहे टेम्परेचर कोइफिशियंट काढताना द टेम्परेचर डिफरन्स शुड बी ॲट 10 केल्विन, नॉट मोर दॅन दॅट. मग त्याचं ऑब्झर्वेशन्स काय आहे तर रिॲक्शन रेट इज डबल फॉर 10 केल्विन राईज, म्हणजे 10 केल्विन राईज न झाला तर रिॲक्शनचा रेट हा डबल होतो आणि ऍक्टिव्हेशन एनर्जी ही फॉल होते 50 to 55 किलो जूल्स. हे ऑब्झर्वेशन आहे ड्युरिंग द रिॲक्शन. आणि लॉग K2/K1 इज इक्वल टू EA/2.303 हा जे इक्वेशन घेतला तर त्याचा टेम्परेचर कोइफिशियंट ज्याच्यामध्ये 10 केल्विन राईज आहे त्याचा टेम्परेचर कोइफिशियंट हा 2 एवढाच येतो, हे लक्षात ठेवा. हायर कोइफिशियंट ह्या पर्टिक्युलरली 10 केल्विनचा जर डिफरन्स असेल तर टेम्परेचर कोइफिशियंट 2 येतो, हे लक्षात ठेवा. हा 2 कोइफिशियंट कशावरती अवलंबून आहे तर टेम्परेचर वरती तर अवलंबूनच आहे, परंतु प्रॉपर ओरिएंटेशन अँड सफिशियंट ऍक्टिव्हेशन एनर्जी ही महत्वाची आहे. आता सगळ्यात महत्वाचं हे घ्या, ज्यावेळेला टेम्परेचर रेज होईल 25 to 65, आता 25 to 65 म्हणजे कितीचा आहे बघा, राईज किती येतोय 40चा येतोय ना.
म्हणजे 40चा ज्या वेळेला येतो त्यावेळेला प्रत्येक म्हणजे 10 आहे किती 40 म्हणजे 10 म्हणजे 2⁴ येईल तो 16 टाइम्स. म्हणजे ज्या वेळेला तुम्हाला राईज मिळेल आणि तुम्हाला टेम्परेचर कोइफिशियंट काढायचा विचारला, समजा आता 25 to 65 म्हणजे 10 किती 25 to 35 10, 35 to 45 10, 45 to 55 10 आणि 55 to 65 10 म्हणजे हे 10 म्हणजे 2च्या घातांक किती येईल 2⁴ येईल. हे लक्षात ठेवा. म्हणजेच तो 16 टाइम. आणखीन एक वाढवला 75 केलं 25 to 75 वाढणार म्हणजे 2⁵ येणार. हे लक्षात ठेवा. आता हा जो महत्वाचा पार्ट आहे हा तुम्हाला मी पर्टिक्युलरली हे कॅरेक्टर हे लक्षात ठेवायचं. हे कॅरेक्टर आणि हे कॅरेक्टर JEE मध्ये आपल्याला दोन्हीच्या कॅल्क्युलेशन्सला इम्पॉर्टंट आहे. हे सगळ्यात महत्वाचं. आता तुम्हाला माहिती आहे क्वांटम थेरी, फोटॉन थेरी ही तुम्ही पर्टिक्युलरली स्ट्रक्चर ऑफ ऍटम्स मध्ये बघितलेले आहे. तुम्हाला माहिती आहे की UV लाईट किंवा अल्ट्राव्हायोलेट लाईट मध्ये आपल्याला बऱ्याचशा केमिकल रिॲक्शन्स घडतात ज्याला आपण फोटोसिंथेसिस रिॲक्शन असेल. ह्या जर रिॲक्शन्स बघितल्या ज्याला आपण फोटोकेमिकल रिॲक्शन्स म्हणतात, एक्सपोजर टू व्हिजिबल रेडिएशन्स असलेल्या. म्हणजे इथं फोटोकेमिकल रिॲक्शन्स काय होतात तर इंटेन्सिटी ऑफ लाईट, इथं इंटेन्सिटी ऑफ लाईट हा इम्पॉर्टंट फॅक्टर येतो आणि तो आपल्याला रेट ऑफ रिॲक्शन्स किंवा रिॲक्शन्स वरती एफेक्ट करतो. हे लक्षात ठेवा. आणि हे फोटॉन ओके फ्रॉम व्हायोलेट particularly these photons are going to be absorbed and highest energy it is going to be provided. मग जर तुम्हाला क्वांटम इल्ड काढायचा जर झाला असेल क्वांटम इल्ड तर तुम्हाला असा इज इक्वल टू नंबर ऑफ रिएक्टंट मॉलिक्यूल रिएक्टिंग इन गिवन टाइम डिवाइडेड बाय नंबर ऑफ फोटॉन ऑफ लाईट ऍब्झॉर्ब. म्हणजे नंबर ऑफ फोटॉन लाईट ऍब्झॉर्ब आणि नंबर ऑफ रिएक्टंट मॉलिक्युल्सचा जर तुम्ही डिव्हायडेशन केलं तर तुम्हाला क्वांटम इल्ड और क्वांटम इफिशियन्सी ऑफ फोटोकेमिकल रिॲक्शन्स बघायला मिळेल. हे लक्षात ठेवा. आता ह्यामध्ये दोन महत्वाच्या टर्म्स येतात. फोटोसेन्सिटायझर म्हणजे सबस्टन्स आहे जो ऍड मिक्सचर मध्ये केला. सबस्टन्स व्हेन ऍडेड इनटू द मिक्सचर इट हेल्प्स द पर्टिक्युलरली ऑर इनिशिएट्स द फोटोकेमिकल रिॲक्शन्स. फोटोकेमिकल रिॲक्शन्सला हेल्प करतो आणि केमिकल चेंज घडून येतो. त्या फेनॉमिननला फोटोसेन्सिटायझेशन म्हणतात. म्हणजेच सबस्टन्स विच इज ऍडेड टू फोटोकेमिकल रिॲक्शन अँड केमिकल चेंज इज गोइंग टू टेक्स प्लेस दॅट इज नोन ॲज अ फोटोसेन्सिटायझेशन अँड सबस्टन्स इज नोन ॲज अ फोटोसेन्सिटायझर. ओके. आता पुढचा पार्ट येतो याच्यामध्ये व्हिजन. व्हिजन हा आपल्याला जॉमेट्रिकल आयसोमेरिझम कॅरेक्टर देतो. हे लक्षात ठेवा. म्हणजेच फॉल्स ऑफ द फोटॉन अँड एमिशन ऑफ द फोटॉन म्हणजेच फॉल्स ऑफ द इन्सिडेंट लाईट अँड पर्टिक्युलरली इजेक्शन ऑफ इलेक्ट्रॉन्स कॅरेक्टर बघायला मिळतं. आता ह्यामध्ये ह्याच कॅरेक्टर्स मध्ये तुम्हाला केमिल्युमिनसन्स प्रॉपर्टी म्हणतात. आता काय माहिती आहे की तुम्हाला ऍट पर्टिक्युलरली at an ordinary temperature the light is emitted, त्याला आपण केमिल्युमिनेसन्स प्रॉपर्टी म्हणतो. लाईट इज एमिटेड बाय ग्लो वर्म्स और फायरफ्लाईज. ओके. किंवा काही काही सर्टन केमिकल सबस्टन्स सुद्धा देतात त्याला केमिल्युमिनेसन्स प्रॉपर्टी देतात. थोडक्यात आपल्याला फॉस्फरस. पुढे येतो फ्लुरोसन्स और फॉस्फरन्स. जे सम सबस्टन्स विच एक्सपोज टू लाईट ऑन रेडिएशन म्हणजे ते ऍब्झॉर्ब लाईट करतात आणि री एमिट एनर्जी करतात त्याला फ्लुरोसन्स म्हणतात. म्हणजे ऍब्झॉर्प्शन ऑफ लाईट आणि एमिशन ऑफ लाईट इमिजिएटली त्या कॅरेक्टरला फ्लुरोसन्स म्हणतात. ओके. हे फ्लुरोसन्स आपल्याला सबस्टन्स जे असतात ते फ्लुरोसन्स सबस्टन्स म्हणजे फ्लुराईड CaF2 ओके किंवा फ्लुरोसिन डाय म्हणून हे प्रेझेंट असतात. ओके. आता बायोल्युमिनसन्स काय काय लिव्हिंग ऑर्गॅनिझम एमिट लाईट करतात हे आपण केमिल्युमिनेसन्स प्रॉपर्टी मध्ये बघितलेलं आहे. काय काय फायरफ्लाईज हे बघायला मिळतात. हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात इम्पॉर्टंट कॅरेक्टर येतो. आता एन्झाईम कॅटॅलाइज रिॲक्शन ही फास्टर असते दॅन मेटल कॅटॅलाइज रिॲक्शन मध्ये. एन्झाईम कॅटॅलाइज रिॲक्शन इज फास्टर दॅन मेटल कॅटॅलाइज्ड रिॲक्शन. हा इम्पॉर्टंट पार्ट लक्षात ठेवा. आता
ह्यामध्ये एक ग्रॉथस ड्रॅपर लॉ म्हणून येतो. नाव बघा, ग्रॉथस, GROTHUS, ग्रॉथस ड्रॅपर लॉ, DRAPER, ड्रॅपर. आता हा रिलेटेड टू फोटोकेमिकल रिएक्शन आहे. व्हेन लाईट फॉल्स ऑन अ सबस्टन्स, पार्ट ऑफ अ लाईट इज ऍब्सॉर्ब. बघा, व्हेन लाईट फॉल्स ऑन अ सबस्टन्स, पार्ट ऑफ अ लाईट इज ऍब्सॉर्ब and part is reflected or transmitted. Okay, the part of a light which is absorbed causes particular reaction. म्हणजे जो लाईट ऍब्सॉर्ब होतो तोच फोटोकेमिकल रिएक्शन्स मध्ये पार्ट करतो. जो एमिट करतो तो पार्ट करत नाही. त्यालाच ग्रॉथस ड्रॅपर लॉ असं म्हणतात. हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा आहे. हा इम्पॉर्टंट फॅक्टर पर्टिक्युलरली आपल्याला क्वांटम ऑफ रेडिएशन्स मध्ये किंवा फोटोकेमिकल रिएक्शन्स मध्ये किंवा क्वांटम इल्ड काढण्याकरता इम्पॉर्टंट कॅरेक्टर येतं. हे महत्वाचं लक्षात ठेवा. आता सगळ्यात शेवटी लिहिलेलं आहे, फॉर nth ऑर्डर जर रिएक्शन असेल तर T हाफ इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू a⁻n-1. आता ह्यामध्ये T75 इक्वल टू 1.5 इंटू T50 हे लक्षात ठेवा. आणि T75 इज हायर व्हॅल्यू दॅन T एव्हरेज. T एव्हरेज इज हायर व्हॅल्यू दॅन T50 हे लक्षात ठेवा. कारण T एव्हरेज करत असताना बघा 0.693 इंटू T एव्हरेज एवढं आपण जर केलं तर तुम्हाला महत्वाचे कॅरेक्टर्स येतात. हे लक्षात ठेवा. आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला युनिट दिलेले आहेत. झिरो ऑर्डर काय आहे, मोल लिटर इनव्हर्स टाइम इनव्हर्स आहे. फर्स्ट ऑर्डर टाइम इनव्हर्स आहे. सेकंड ऑर्डर मोल इनव्हर्स लिटर टाइम इनव्हर्स आहे. थर्ड ऑर्डर मोल रेस टू -2 लिटर रेस टू 2 अँड टाइम इनव्हर्स हे येतं. nth ऑर्डरला ब्रॅकेट मध्ये मोल लिटर इनव्हर्स ब्रॅकेट रेस टू 1 - n अँड टाइम इनव्हर्स एवढं लक्षात ठेवा. हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे. हे सगळे जर तुम्ही बघितलं तर तुमचं JEE नीट कॅरेक्टर सहित आपल्याला केमिकल कायनेटिक्स हा पार्ट झालेला आहे. जो न्यूमेरिकल्स पार्ट आहे K1 K2 आणि सेकंड ऑर्डर आणि थर्ड ऑर्डरच्या ह्या उद्याच्याला आपण बघून घेऊया. थँक्यू व्हेरी मच.